हाय मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कार्य तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक आणलं आहे जी असणार KTMची मॉडेल. याच्या आधी पण मी जी पण लेटेस्ट मॉडेल होती आपली KTM ॲडव्हेंचर 390 आणि 390X या पण बाईकचे मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्हाला ते पण पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याचे लिंक भेटून जाईल त्या व्हिडिओची, तुम्ही इथं पण बघू शकता. ठीक आहे, आज तुम्हाला बाईक दाखवतो कोणती येते. मित्रांनो, तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलं आहे. ही आहे KTMची ड्यूक 390. ठीक आहे, आज तुम्हाला या मी बाईकचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. स्पेसिफिकेशन, कलर आणि नंतर मग फीचर काय काय असतं माझ्यामध्ये आणि मेन म्हणजे डायमेन्शन काय आहेत ज्याचं तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो या बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पण तुम्हाला भरपूर चेंजेस दिलेली आणि मेन म्हणजे ग्राफिक पण तुम्हाला बघू शकता तुम्ही याच्यामध्ये किती चेंजेस झालेले. आधीच्या मॉडलमध्ये आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला हे भरपूर तुम्हाला चेंजेस दिलेले असणार आहे या ठिकाणी. सेमच तुम्ही बघितलं तुम्हाला बघा पुढचा जो हा असणार आहे हेडलाईट हा तुम्हाला सेम असं दिलेला, फक्त तुम्हाला इथे तुम्हाला DRL दिलेलं असणार या ठिकाणी. तुम्हाला दाखवून देतं एक मिनटं. हे बघा या ठिकाणी तुमचे हे DRL दिलेले असणार आहे LED हे तुमचे चालू होतात. जसं आपण चाबी ऑन करू ना, एक मिनटं, हे बघा हे तुमचे DRL या ठिकाणी ऑन झाले. जसं आपण गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस तुमची हे हेडलाईट पण तुमची ऑन होऊन दिली याच्यामध्ये. ठीक आहे, सेमच. आता बंद करून टाकतो कारण की बॅटरी डाऊन नको व्हायला. टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला असणार LED मध्ये दिलेले या ठिकाणी. सेक्शन तुमचा असणार आहे इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टरचा, ऑडोमीटरचा या ठिकाणी दिलेला असणार आहे. ठीक आहे, आणि याची तुम्ही डिझाईन पण बघू शकता या बाईकची जशी तुमची आधीची होती तशीच आपण दिलेली. आपले हे जे सस्पेन्शन दिलेले असणार आहे तुम्हाला USD 4 मध्ये दिले असणार सस्पेन्शन, WP Apex सेमच दिलेलं असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन. आणि दोघं साईडमध्ये दिलेलं असणार आहे रिफ्लेक्टर. आणि टायरची जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर तुम्हाला टायरची साईज दिलेली असणार आहे. ही टायरची साईज कुठे दिली, टायरची साईज तुम्हाला सेम असणार आहे 250 सारखी दिलेली असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय चेंजेस नसणार आहे टायरमध्ये. यामध्ये तुम्हाला डिस्कची साईज जी असणार तुम्हाला 320 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि सेंटरला बघा तुम्हाला इथं ABS तुम्हाला प्लेट दिलेली असणार या ठिकाणी. दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील. आणि यामध्ये पण तुम्हाला जी व्हील्स आहे हे तुम्हाला आता ऑरेंजमध्ये भेटायला लागले. याच्या आधी पण जी पण बाईक्स होते त्यामुळे तुम्हाला जी होती व्हील्स हे तुमचे वेगळ्या कलरचे होते त्यावेळेस आधीच्या मॉडेलमध्ये. आणि इथं तुम्हाला कूलिंग सिस्टम जी असतात तुम्हाला ती दिलेली असणार लिक्विड कूलमध्ये आणि सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, आता मी तुम्हाला या बाईकची दाखवतो साईड प्रोफाईल. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला इथं ही ग्राफिक भेटून दिली या ठिकाणी ड्यूक 390ची. आणि KTM तुम्हाला असणार आहे हे तुम्हाला लोगो दिलेला असणार हा क्रोममध्ये दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, हे आपलं लेग गार्ड आहे एका चाइल्डला. आणि हे जे इंजिन तुम्हाला दिलेलं असणार आहे या बाईकचं हे इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं पण बघू शकता तुम्हाला आणि इकडे पण तुम्हाला असं गार्ड दिलेलं भेटणार नाही. यामध्ये तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हे गार्ड घ्यावं लागेल सायलेन्सरच्या खालच्या साईडला. ठीक आहे, आणि सायलेन्सर पण तुम्हाला बघू शकता तुमचा हा सायलेन्सर आता इकडे साईडला असा आता तुम्हाला डिझाईन दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं ब्रेक पॅडल या ठिकाणी दिलेलं असणार आहे. पाठीमागचं सस्पेन्शन तुम्हाला सेमच दिलेलं आहे. यामध्ये USD 4 पाठीमागचं सस्पेन्शन दिलं असणार आहे मोनोशॉकमध्ये. आणि 10 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल असणार दिलेलं पाठींचं पण सस्पेन्शन या ठिकाणी WP Apex. आणि इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तर इंजिन तुम्हाला असणार आहे सिंगल सिलेंडर असं दिलेलं लिक्विड कोडमध्ये दिलेलं असणार DOSC फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, इंजिन. आणि हे बघा तुमचं इथं हे कूलिंग सिस्टम दिलेलं असणार या ठिकाणी तुम्हाला. आणि तर तुम्ही इथून रिफिल करू शकता या कूलिंग सिस्टमला टाकीला. ठीक आहे, या ठिकाणी. आणि पाठीमागची तुमची ही जी असणार चेसी टाईप तुम्हाला असणार ट्यूबलरमध्ये. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला जर सांगायला गेलो तुम्हाला ही असणार दिलेली ही मला पहिलं बघू द्या किती असणार ही टायरची साईज. पाठीमध्ये तुम्हाला टायरची साईज असणार आहे 150/70 जी तुमची पाड्यांच्या दिलेली असणार ऑल व्हील. फ्रंटपेक्षा तुमच्या रेअरच्या टायरची साईज तुम्ही बघू शकतात किती वेगळी तुम्हाला दिलेली. आणि मेन म्हणजे तुम्हाला ग्रिप पण चांगली भेटेल रायडिंग करताना. अशा टाईपचे तुमचे हे असणारे आपले टायर यावर दिलेले. डिस्कची साईज तुम्हाला दिलेली असणार 240 mm पर्यंत या ठिकाणी. सेमच तुम्हाला कॅलिबर दिलेली असेल. आणि ही आपली प्लेट दिलेली असणार आहे ABSची या ठिकाणी. ठीक आहे, आणि इकडे पण तुम्हाला बघू शकता तुम्ही सेमच तुमचं जसं 250ची जी केली होती बाईकची मी ड्यूक 250चं म्हणून बाईकचा रिव्ह्यू बनवलेला आहे. त्याची डिझाईन आहे या बाईकची डिझाईन तुम्हाला सेमच दिलेली. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इंजिनची कॅपॅसिटी आणि पॉवर आणि बाकीची जी डिझाईन असेल त्याच्यामध्ये ती वेगळी दिलेली असणार या ठिकाणी या बाईकमध्ये. आत्ता मी तुम्हाला रिअर प्रोफाईल दाखवतो या गाडीची. रिअर प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकतात रिअर प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकतात टेलर तुम्हाला पूर्णपणे पण असणार आहे. हा LED मध्ये दिलेला टर्न इंडिकेटरमध्ये तुम्हाला सेमच दिलेलं असेल LED मध्ये दिलेलं असेल. नंबर प्लेट जागा दिसणार आहे रिफ्लेक्टर. आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे हा फायबरमध्ये दिलेला बडगरचा या ठिकाणी.
ग्रॅब हँडल तुम्हाला सेममध्ये दिलेली असते ब्लॅक कलरमध्ये. स्पीड सीट दिलेली असणारी. टाकी पण तुम्हाला 15 लिटरपर्यंत दिलेली असेल यामध्ये आणि 3 लिटरपर्यंत तुम्हाला दिलेली असणार याची रिझर्व कॅपॅसिटी यामध्ये. आणि यामध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये जी आहे डिस्प्ले याची ही तुम्हाला दिलेली असणारे ही TFT दिलेली असणारे 5 इंची तुमची TFT डिस्प्ले दिलेली असते यामध्ये. ठीक आहे. आणि या बाईकमध्ये पण तुम्ही आता E20चं जे पण फ्युल असेल ते तुम्ही भरू शकता यामध्ये. नॉर्मल पण भरू शकतात आणि E20चं जे फ्युल असणार आहे इथेनॉल प्लस पेट्रोल तेही तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. तुम्हाला यामध्ये परफॉर्मन्स पण चांगला भेटेल आणि मायलेज पण तुम्हाला या बाईकची चांगली काढेल यामध्ये. आणि मेन म्हणजे तुम्हाला या बाईकची डिझाईन कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. म्हणजे आधीच्या बाईकमध्ये आणि आत्ताच्या बाईकमध्ये तुम्हाला किती डिफरन्स वाटला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. आणि पॉवर वाईज तुम्हाला कशी वाटली बाईक तुम्ही ते पण सांगू शकता मला. ठीक आहे. इकडे साईडला ही गार्ड दिलेली असणार आपल्याला आणि चेन ड्राईव्हचे जे पण कवर असेल ते तुम्हाला दिले असणार फायबरमध्ये. 6 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल बाकी सर्व तुम्हाला आउट साईडला दिले असेल ही आपली गिअरबॉक्स. ठीक आहे. साईड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिलेलं असतं या ठिकाणी. ठीक आहे. आणि लुब्रिटिंग करण्यासाठी तुम्हाला इथं भरपूर स्पेस दिलेलं असतं या ठिकाणी. ठीक आहे. लेग गार्ड आणि बाकीचे जे पण एक्सेसरीजचे पार्ट जे असणार तुम्हाला ते तुम्हाला भेटून दिले बाईकसोबत. ठीक आहे. फक्त तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा काय एक्सेसरीज लागत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला परचेस करायला लागतील, बाय करायला लागतील किंवा तुम्ही आफ्टर मार्केट पण तुम्ही राहू शकतात. पण ते डिपेंडिंग असतं त्याची क्वालिटीवरती. आणि इथं पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा पार्ट तुम्हाला असणार आहे हा ग्रे कलरमध्ये इकडे साईडला आणि हा असणार आहे ब्लूमध्ये. इकडे बघा ही ऑरेंज कलरमध्ये ही तुमची पट्टी दिली असणार आहे आणि हा मधला जो खाचा पार्ट आहे तो तुम्हाला थोडासा ब्लूमध्ये दिला असणार आहे. सेमच इकडच्या साईडला पण तुम्हाला सेमच दिलेलं असतं. इकडच्या डिझाईन आपलं ग्राफिक दिली असणार आहे ड्यूक 390ची या ठिकाणी. ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला सेम असेल क्रोममध्ये तुमची ही दिली असणार आहे लोगो KTMचा या ठिकाणी. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्ही गाडीची लुक पण बघू शकतात की जे चांगली केलेली आहे. आणि हे आपलं लेग गार्ड आहे इकडे साईडला दिलेलं या बाईकचं. ठीक आहे. ओव्हरऑल लुक तुम्हाला या बाईकची कशी वाटते तुम्ही ते पण मला सांगू शकता कमेंट करून. मित्रांनो तुम्हाला या बाईकमध्ये जे पण इंजिन दिले असणार ते सिंगल सिलेंडर दिले असणार आहे. लिक्विड कूल्ड TOSC फ्युल इंजेक्टर तुम्हाला दिले असणार यामध्ये. ठीक आहे. याच्यात जी मॅक्झिमम पॉवर जी जनरेट होते तुम्हाला ती 46 HP भेटते. 8,500 RPM होते आणि 39 Nm टॉर्क भेटतो. तो 6,500 RPM पण चालला जातो. बोर तुम्हाला भेटतो या बाईकमध्ये 89 mm आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 64 mm पर्यंत यामध्ये. आणि तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं फ्युल इंजेक्टर कूलिंग सिस्टीम दिलेली असणार आपली लिक्विड कूलमध्ये विथ आपलं रेडिएटर. बाईकची तुम्हाला टॉप स्पीड दिलेली असणार आहे 167 km/hची. रायडिंग मोड तुम्हाला दिलेली असणार आहे स्ट्रीट, रेन आणि ट्रॅक या 3 राईडमध्ये तुमचे रायडिंग मोड दिलेले असणार आहे या बाईकला. ट्यूबलेस टायर असतात दोघे तुम्हाला. आता मी तुम्हाला या गाडीचे डायमेन्शन सांगतो किती असणार ते. डायमेन्शनमध्ये तुम्हाला वेट दिलेली असणार 168.3 kg पर्यंत. सिटिंग हाईट दिलेली असणार आहे 800 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स दिला तुम्हाला 183 mm पर्यंत. आणि तुमची जी पण चेसी टाईप तुम्हाला दिली असणार आहे ती असणार आहे स्प्लिट थ्रिल फ्रेममध्ये दिली असणार आहे. आणि बाकीची जी लेंथ हाईट जी पण असणार तुम्हाला सेमच दिलेली असेल या बाईकमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी तुम्हाला असणार 2 वर्षापर्यंत आणि किलोमीटरची वॉरंटी असणार तुम्हाला दिलेली स्टँडर्ड वॉरंटी असणार ती 30,000 किलोमीटरपर्यंत. आता मी तुम्हाला ओडोमीटरबद्दल माहिती देतो. हे बघा पुढचं हँडल तुमचं असं असणार दिलेलं या बाईकला. हे तुमचं आपले मिरर दिले असेल. स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं असणार या ठिकाणी. तुम्हाला चालू पण नको करून दो कारण हे आपलं सेट सेटअप बटन दिले असणार आहे. हा TFTमध्ये तुमचा हा डिस्प्ले दिलेला असणार आहे 5 इंचीमध्ये. ठीक आहे. त्याच्यावर तुमचे हे हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार इकडं. हॅझार्ड लॅम्प असेल 5 लाईट असेल दिलेली. हे आपले फंक्शन असणार दिलेले आपले इन्स्ट्रुमेंट कस्टर्स किंवा ओडोमीटरला हे करण्यासाठी चालवण्यासाठी. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न. आणि तुम्हाला मी आता ऑन पण करून दाखवतो. हे बघा तुमचं अशा टाईप तुमचं हे चालू होईल यामध्ये. ठीक आहे. एवढे तुमचे फंक्शन दिलेले असेल यामध्ये. ठीक आहे. RPM मीटर असणार, इंजिन लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे. ABS ऑन ऑफ तुम्ही करू शकता यामध्ये. न्यूट्रल नंतर मग इथं आपलं टेम्परेचर दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये सध्या हे मोड दिलेलं आहे हे या ठिकाणी. ठीक आहे. ठीक आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार एका साईडला. ट्रिप असणार दिलेली, स्पीड असणार दिलेली, बॅटरीची लेवल दिलेली असणार आहे. ठीक आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. ऑइल इंडिकेटर लाईट दिलेली आहे एका साईडला. ठीक आहे. आणि इथून बघा तुम्ही तुम्ही हे पण चेंज करू शकता यामध्ये. ठीक आहे. हे बघा केल स्विच दिलेलं असणार यामध्ये. फ्यूल रिझर्व दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे बघा तुम्हाला राईड मोड दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे.
ट्रॅक, स्ट्रेट, रेन या टाईपची तुम्हाला दिली असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा मोटर आपलं कुठे ABS ऑन ऑफ तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. MTC तुम्हाला कसं तसं ऑन ऑफ तुम्ही करू शकता यामध्ये. ठीक आहे. रायडिंग करताना आपल्याला ट्रॅक होतं तुम्हाला जेव्हा करायचं असेल त्यावेळेस. ठीक आहे. अरे एवढं तुम्हाला याच्यामध्ये दिलं असतं. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल बाईकबद्दलची. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला ट्रिप 1, ट्रिप 2, डिस्टन्स, ट्रिप टाईप, स्पीड, हॉर्न्स सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. स्पीड कंट्रोल. ठीक आहे. स्टेटस, फेवरेट, सेटिंग, म्युझिक, नॅव्हिगेशन पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. क्विक सिलेक्टर, कनेक्टिव्हिटी, मोबाईल्स वगैरे तुम्ही कनेक्ट करू शकतात ब्लूटूथनुसार. क्विक सिलेक्टर पण दिलेलं असतं यामध्ये. नंतर मग शिफ्ट लाईट दिलेली असेल, क्लॉक, डेट, युनिटी, लँग्वेज आणि एक्स्ट्रा फंक्शन तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. कूलंट टेम्परेचर किती आहे ते पण समजेल. फ्यूल रेंज किती आहे ते पण समजेल. बॅटरी, ओडोमीटर किती किलोमीटर चालू ते, सर्व्हिस जसं तुमचं किलोमीटर होईल तसं तुमचे हे जे असणार आहे सर्व्हिसचं तुम्हाला सर्व्हिस तुम्हाला फ्री असणार आहे. बाकीचे तुम्हाला पेडमध्ये तुम्हाला असणार आहे हे दिलेले सर्व्हिस. ठीक आहे. ट्रिप A, ट्रिप B, सॉरी ट्रिप 1, ट्रिप 2 याच्यामध्ये तुम्ही स्टेटस येऊ शकतात. ठीक आहे. एवढं तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. सिलेक्ट तुम्ही करू शकता यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला एवढं सगळं दिलेलं असणार आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचं हे बघा याच्या तुम्हाला हायलाईट लांब पण दिलेलं असणार आहे. मग चालवून दाखवतो. हे बघा याच्या हायलाईट तुमचे ऑन होतील यामध्ये. ठीक आहे. पुढचे पण होतील आणि पाठीमागे पण होतील तुमचे हायलाईट लॅम्प ऑन या ठिकाणी. ठीक आहे. सध्या गाडीच्या आतमध्ये पेट्रोल नाही आहे म्हणून मला चालू करून दाखवू शकत नाही आहे. पण तुम्हाला साऊंड तुम्हाला सेम असणार ते. याच्यामध्ये तुम्हाला दिली असणार एव्हरेज स्पीड इंडिकेटर लाईट दिली असणार आहे. कॉल, SMS, अलर्ट, टेकोमीटर तुम्हाला दिलेलं असणार आहे. डिजिटलमध्ये स्टँड अलार्म दिलेलं असणार आहे. ट्रिप मीटर तुम्हाला डिजिटल असणार आहे. गिअर इंडिकेटर लाईट दिलेली असेल. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असेल. लो ऑइल इंडिकेटर लाईट दिलेली असेल. लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिलेली असेल. क्लॉक असेल. सर्व्हिस रिमाइंडर लाईट दिलेली असणार आहे यामध्ये तुम्हाला. नंतर मोबाईल कनेक्टिव्हिटी तुम्हाला ॲप दिलेली असणार. शिफ्ट लाईट दिलेली असणार आहे. पास लाईट दिलेली असेल. GPS तुम्हाला नॅव्हिगेशन पाहिजेमध्ये भेटून जाईल. USB पोर्ट आणि तुम्हाला एक विचारला दिलेलं असं पोर्ट. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो नेट. हे बघा याच्यावर तुमचा हा USB पोर्ट दिलेला असणार आहे. हा आय थिंक टाईप C मध्ये दिलेला असणार आहे. हा USB पोर्ट दिलेला असणार. ठीक आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, हॅझार्ड वॉर्निंग लॅम्प दिलेलं असणार आहे. स्टार्ट इलेक्ट्रिक असणार तुम्हाला दिलेली. किक स्विच दिलेलं असेल. फ्रंट सस्पेन्शन तुमचे असणारे ॲडजस्टेबल 5 स्टेप. हे तुमचे जे सस्पेन्शन जे असणार ते 5 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल दिलेलं असणार यामध्ये. लुक तुम्हाला कशी वाटली या बाईकची तुम्ही मला कमेंट करू शकता. डोंबोलीमध्ये याची प्राईस आहे 3,76,000पर्यंत. आणि मेन म्हणजे तुम्हाला या बाईकची प्राईस कशी वाटली तुम्ही ती पण होतात. कारण की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असेल ना ती रोड टॅक्सनुसार ती अपडाऊन होत राहते यामध्ये. आता मी तुम्हाला या बाईकचे हे सांगतो कलर कोणते असणार तुम्हाला. यामध्ये तुम्हाला 2च कलर असतील यामध्ये दिलेले या बाईकमध्ये. एक असणार आहे इलेक्ट्रॉनिक ऑरेंज मेटॅलिक आणि दुसरा असणार आहे ॲथलेटिक ब्ल्यू. या 2 कलरमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. हा जो कलर आहे तो ॲथलेटिक ब्लू आहे आणि दुसरा जो असणार तो इलेक्ट्रॉनिक ऑरेंज ब्लॅक. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करू शकतात. कोणाला जर ही गाडी परचेस करायची असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी देऊन टाकेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि प्लस आपलं लोकेशनमध्ये देऊन टाकेल. कोणाला डायरेक्टली इथे यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकतात. ठीक आहे. या शोरूममध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या बाईक भेटेल. मेन म्हणजे ॲडव्हेंचर कॅटेगरीच्या पण तुम्हाला बाईक याच्यामध्ये भेटून जातील. स्पोर्ट्स बाईक पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील. ठीक आहे. तुम्हाला आता एक्झाम्पल पण दाखवून देतो. हे बघा 390ची तुम्हाला X असणार आहे आणि सेमच तुम्हाला 390ची ही एक लेटेस्ट मॉडेल आहे ती पण तुम्हाला भेटून जाईल. RC 200 पण भेटून जाईल यामध्ये. ड्यूकची 125 पण भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि ड्यूकची ही 200 पण आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे दिलेले असणार आहे. 200चा हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे ग्रे कलरमध्ये.
तर कोणाला इन्क्वायरी करायचं तुम्ही इथे येऊन करू शकतात. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो आणि सोबत तुम्हाला हे पण सांगतो की जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.